मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वटपौर्णिमेचा स्वयंपाक झटपट, चविष्ट आणि परफेक्ट व्हावा असं वाटतंय, तर मग या 15 किचन टिप्स शेवटपर्यंत नक्की पहा. यातील काही टिप्स तर अनेकांना माहिती नसतील. टिप क्रमांक 1. खीर घट्ट आणि चविष्ट हवी असेल तर दूध आधी 10 ते 15 मिनिटे आटवा. टिप क्रमांक 2. पुरणपोळीचं पुरण आधीच करून फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी पोळ्या पटकन होतील. टिप क्रमांक 3. पुरण मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी पुरण यंत्रातून काढा. पोळी अधिक मऊ आणि गुळगुळीत होते. टिप क्रमांक 4. पोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरा. पोळी चिटकत नाही. टिप क्रमांक 5. बेसन भजी कुरकुरीत हवे असतील तर पिठात 1 चमचा गरम तेल घाला. टिप क्रमांक 6. ताक पटकन बनवण्यासाठी दह्यात आधी थोडं पाणी घालून फेटा, मग उरलेलं पाणी घाला. टिप क्रमांक 7. भात मोकळा होण्यासाठी शिजवताना काही थेंब तूप आणि लिंबाचा रस घाला. टिप क्रमांक 8. पुरणपोळीवर तूप लगेच लावू नका. 1 मिनिट थंड झाल्यावर लावा. पोळी मऊ राहते. टिप क्रमांक 9. भाजीचा रंग टिकवण्यासाठी झाकण उघडं ठेवून पहिले 2 मिनिटं शिजवा. टिप क्रमांक 10. कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. टिप क्रमांक 11. तळण्यासाठी तेलाचं तापमान योग्य आहे का ते पहा. त्यासाठी पिठाचा छोटा थेंब टाका. तो लगेच वर आला तर तेल तयार आहे. टिप क्रमांक 12. पंचामृतात केळ शेवटी घाला. केळ काळं पडत नाही. टिप क्रमांक 13. पोळ्यात जास्त वेळ मऊ राहण्यासाठी कणकेत 1 चमचा दूध घाला. टिप क्रमांक 14. लाडू बांधताना मिश्रण कोरडं वाटलं तर गरम तूप थोडं थोडं घाला. टिप क्रमांक 15. संपूर्ण स्वयंपाकाचं नियोजन करा. आधी चिरणं, नंतर कुकरची कामं, शेवटी तळण. वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात. कमेंट करून कळवा तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या.